नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र 10. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. जिल्हा परिषद डोडली येथील विद्यार्थ्यांना तानाजी वनमानी यांच्याकडून शालेय साहित्य वाटप. सांगली येथील मल्हार क्रांती बहुउद्देशीय सेवा संस्थेचे संस्थापक तानाजी वनमानी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा डोडली ता जत येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना लागणारे शैक्षणिक शालेय साहित्य वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद डोडली शाळेमध्ये 150 विद्यार्थी शिक्षण शिकत आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माय भारतचे उपसंचालक राहुल डोंगरे हजर होते. त्यांचा सत्कार शंकर वगरे यांनी केला. मुख्याध्यापक सावंत यांच्यातर्फे तानाजी वनमाने यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्याबरोबर आलेले मल्हार क्रांती सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष सागर वनमाने, नव महाराष्ट्र 10 न्यूज चॅनलचे संपादक आणि दैनिक बंधुताचे पत्रकार महम्मद आत्तार, महान कार्यचे पत्रकार अभिषेक साळुंखे, तेजस वनमाने यांचाही सत्कार शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा डोरली येथे मल्हार क्रांती बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष तानाजी वनमाने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बोलताना तानाजी वनमाने म्हणाले, जिल्हा परिषद शाळा डोरली तेथे प्रथमतः मी त्यांचा आभार मानतो. त्यांनी मला इथं बोलावलं, माझं कौतुक केलं आणि माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मल्हार क्रांती बहुउद्देशीय सेवा संस्थेचे काम सातत्याने गेली 9 वर्ष सामाजिक कार्याचे काम चालू आहे. निरंतर समाजाचा आपण काहीतरी देणे लागते. या उद्देशाने अशा जर जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक शाळा असतील तर त्या शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी व युवक हे जर घडले तर संपूर्ण भारत देशाचे भविष्य घडेल. पण एका गावातील एखादा विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन एखादा जर क्लास 1 अधिकारी झाला तर त्याच्याकडून बाकीच्या गावातील विद्यार्थी त्याच्यातून काहीतरी प्रेरणा घेतील, ते सुद्धा जोमाने अभ्यास करतील. त्यामुळे जवळजवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचा विकास होईल. आपण काहीतरी या जन्माचा देणं लागतं म्हणून या भावनेतून असं एखादं कार्य करावे, समाजाची सेवा करावी, हाच उद्देश आमच्या मल्हार क्रांती सेवा संघटनेची आहे. या कार्यक्रमात जत तालुका नेते शंकर वगरे, नारायण नाईक, धनाजी दुधाळ, नवनाथ बंडगर, मुख्याध्यापक सावंत सर, पिंटू माने व ग्रामसेवक उपस्थित होते. त्याचबरोबर अंकले जिल्हा परिषद शाळेस तानाजी वनमाने यांनी धावती भेट देऊन शाळेची पाहणी केली. तेथेही अंकले ताजत जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांनीही वनमाने यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सिद्धनाथ ग्रामीण नागरी पतसंस्थेचे चेअरमन शंकर वगरे यांनी पतसंस्थेमध्ये केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच श्रीमान महाविद्यालय कवठे महांकाळ येथेही भेट देण्यात आली. तेथेही मुख्याध्यापक प्रमोद बंडगर यांनी सत्कार केला. महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं गेली 9 वर्ष झालं सातत्यानं जिल्हा परिषद शाळा असतील, प्राथमिक शाळा असेल, अनाथाश्रम असेल, वृद्धाश्रम असेल किंवा स्पोर्ट्सची क्रीडा विभागाचे काही खेळाडू असतील, त्या सर्वांना सहकार्य करायचं एक उद्दिष्ट ठेवून ही संस्था गेली 9 वर्ष झालं सातत्यानं काम करते. आणि त्या संस्थेला आज आपण डोरली जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळेमध्ये शालेय साहित्य वाटपास आम्हाला संधी दिली, सेवा करण्याचा मोका दिला. आणि ह्याच कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आमचे या तालुक्याचे आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ ज्येष्ठ नेते शंकरराव वगैरे सर, त्याचबरोबर या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष मला वाटतं पिंटू मानेजी, आमचे नाईक साहेब आणि मेरा युवा भारत जे क्रीडा विभाग म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतो त्याचे उपसंचालक आमचे आदरणीय राहुल डोंगरे सर, आमच्या संस्थेचे सचिव सागर वनमाने, त्याचबरोबर आमचे तोरणे सर, सर्वांना गावात मोका दिला. गेल्या वर्षी सरांना म्हणलं, सर यावर्षी आपण कुठल्या शाळेत करूया? सर म्हणजे तुम्ही कोसाडी गावात शालेय साहित्य वाटप करा. आतापर्यंत आम्ही 3 ते 3.5 हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलं. आता तुम्ही म्हणाल आम्हाला ह्या संस्थेचा हेतू काय? की आमचं एकच म्हणणं आहे की बाबा जर विद्यार्थी शिकला गेला, एका गावातला एखादा विद्यार्थी शिकून एक आदर्श अधिकारी बनला गेला तर त्याच्यापासून बाकीच्यांनी प्रेरणा घ्यावी आणि गाव सुधारावं. कारण घ्यायचं कसं हे शाळेत सोडलं जातं, पण संस्कार ही कुठल्याही शाळेमध्ये शिकवली जात नाही. मग आमच्या संस्थेच्या माध्यमातून संस्कारशील प्रबोधनसुद्धा होतं, आम्ही बऱ्याच वेळेला करतो. जिल्हा परिषदच्या जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत आमच्या संस्थेचा बऱ्याच वेळेला सत्कारसुद्धा त्यांनी केलेला. पण कधीही आम्ही कोणत्याही त्याचा बडाजाव न करता, कुठलेही त्याची रसुलीकरण न करता सातत्यानं आम्ही एक फक्त समाजसेवा म्हणून काम करतोय. तर यावेळेला आमच्या संस्थेच्या माध्यमातून जेही विद्यार्थी तुमच्या शाळेमध्ये असतील, काही आर्थिक थोडीशी परिस्थिती नाजूक असेल पण मुलगा हुशार असेल किंवा क्रीडा विभागामध्ये एखादा निपुण असेल, प्रावीण्य मिळवलेला असेल पण त्याला कुठं अकॅडमी प्राप्त होत नसेल,
अशाच पद्धतीचा एक ॲथलेटिक्सचा खेळाडू आरळाजूच्या बदलापूर धनगर वाडा आहे, ज्याला आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प बोलतो, चांदोली धरणाच्या वरती आहे. तिथला एक विद्यार्थी असाच आमच्यापर्यंत आला होता. त्याला आम्ही दत्तक घेतलं आमच्या संस्थेनं. काही दिवस त्याला सांभाळलं. त्याला किटपासून त्याच्या स्पोर्ट्सची सगळे अकॅडमी लावण्यापर्यंत तो मुलगा काही कालावधीनंतर भारतीय सैन्य दलामध्ये भरती झाला. सांगायचं काय आहे की आपण फक्त एक दुसऱ्याचं काहीतरी देणं लागतो ह्या उद्देशाने, नाहीतर काय प्रत्येकाकडे आज सर्व काही आहे. प्रत्येकाकडे जमीन जुमला गाडी आहे ना, बंगला माडी वाडी हवेली सगळं काही, सोनं चांदी पैसा अडका बुद्धी सर्व काही गोष्टी आहेत. पण द्यायचं म्हणलं की मनुष्य थोडंसं आकडता हात घेतो. कारण का माणसाला जन्मल्यापासून मरेपर्यंत फक्त घ्यायचं शिकवलेलं असते, द्यायचं हे कोणी शिकवत नसतं. आणि देण्याची भावना तुमच्यामध्ये निर्माण व्हावी हे आमच्या संस्थेचं उद्दिष्ट आहे. कारण जाताना आपण म्हणतो ना, काही घेऊन जात नाही तरीसुद्धा म्हणतो मी कुणाला काय देत नाही. कारण देण्याची वृत्ती काय असते, एक वक्ता जो असतो तो वक्ता मी तुम्हाला सांगतो, तो वक्त्याचं एक सुंदर नितीन बालुगडे पाटील महाराष्ट्रामध्ये खूप मोठा वक्ता आहे. की कोणत्या विभागात काम करतात हा महत्त्वाचं नाही, पण बुद्धिमान व्यक्ती आहे, एक उत्कृष्ट वक्ते म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे. त्यांचंही मी कालच त्या मोबाईलवरती थोडंसं एक वक्तव्य पाहत होतो. या ठिकाणी आमच्या गावातील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा डोरली या शाळेसाठी मल्हार क्रांती संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे जे अध्यक्ष तानाजी सावंत यांनी वाढदिवसानिमित्त आमच्या शाळेसाठी वह्या, पेन, पुस्तकं आणि बॅग देऊन लाख मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आम्ही गावच्या वतीने सर्वजण त्यांची खूप खूप आभारी आहोत. वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. जिल्हा परिषद शाळा डोरली येथे मल्हार क्रांती सेवा संस्थेच्या माध्यमातून तानाजीभाऊ हनुमाने यांच्या वाढदिवसानिमित्त 150 विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याची मदत त्यांनी केल्याबद्दल डोरली गावच्या आणि जत तालुक्याच्या वतीनं सर्वप्रथम मल्हार सेवा संस्था आणि तानाजीभाऊ हनुमाने यांचं आम्ही अभिनंदन करतो. आणि त्यांच्या संस्थेचं असं चाललेलं अविरत काम पुढं खूप मोठ्या प्रमाणात चालावं असं त्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. मल्हार क्रांती बहुउद्देशीय सेवा संस्था महाराष्ट्र राज्यामधील सांगली जिल्ह्यामध्ये गेली 9 वर्षे झालं निरंतर समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो ह्या उद्देशातून आजचा जर प्राथमिक शाळा असेल, जिल्हा परिषद शाळा असतील, त्या शाळेमधील विद्यार्थी तर संपूर्ण भारत देशाचा विकास होईल. आपण काहीतरी माणसाचं या जन्मामध्ये देणं लागतो ह्या भावनेतून समाज काय घडावं, एक निरंतर ह्या समाजाची सेवा घडावी हा एकमेव उद्देश ठेवून मला